नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। हा आहे प्लॉट महेश वसंतराव चव्हाण, येलदरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी यांचा। आणि ह्या प्लॉट्स मध्ये आपण मुख्य पीक घेतला आहे ऊस, आणि याच्यामध्ये आपले चना आहे। तर चण्याची जी या वर्षीची ग्रोथ आहे ही बेडवर बघा, आणि ऊसाची जी व्हेजिटेरियन ग्रोथ आणि फुटवा छान आहे, मस्त। तर यामध्ये आता अजून 15 दिवस लागतील चना निघायला। चना निघाल्यानंतर आपण याचं खताचं व्यवस्थापन आणि स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल चालू करूया। तुर्तास आता चण्यामुळे आम्ही काही दिवस स्टॉप केला आहे। चण्याचे जे प्रॉब्लेम होते, पण चण्याला लागतं पाणी कमी आणि ऊसाला लागतं पाणी जास्त, याचं नियोजन थोडंसं अवघड जातं। त्यामुळे थोड्या काही अडचणी येतात व्हेजिटेरियन ग्रोथच्या ऊसामध्ये, आणि ऊसासाठी आणि चण्यासाठी दोन्हीसाठी पण। तर यामध्ये शेतकऱ्यांनी थोडंसं समतोल राखला पाहिजे की ज्यावेळेस आपलं चना भरणपोषण चालू असतं त्यावेळेस थोडंसं पाणीची ताडण देणं चण्याला गरजेचं असतं। आणि ऊसाला तर पाणी जास्तच आवश्यक आहे, कारण टेम्परेचर वाढत आहे। टेम्परेचरमुळं ऊसाला पाणी जास्तच लागणार आहे, त्यामुळे थोडंसं चण्याचं नुकसान होतं। आता तसं पाहायला गेलं तर की एकीकडं आड आहे आणि एकीकडं विहीर आहे, अशी स्थिती सध्या याच्यामध्ये असते। तर पहा आमचा ह्या ऊसाचा प्लॉट आणि विथ चना कसा वाटतो। तर याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या अंतर्गत। तर याचं जे क्रॉपलाईन सर्व्हिस आहे ही पूर्ण क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांच्या अंतर्गत आहे। तशी चण्याला थोडासा माल पातळच आहे। ऊसाची ग्रोथ एक नंबर आहे, छान आहे, जबरदस्त, वा। तर फुटवे जे आपल्याला पाहिजे, आपला ऊस आहे हा मित्रांनो 2 डोळ्यातील अंतर 1.25 फूट ते 1.5 फूट आणि 2 वळीतील अंतर 5 फूट या हिशोबाने लावलेला। तर आपल्याला 5 फूट अंतर असल्यामुळं आपल्याला 1.5 बाय 5 धरा, तर 5 1.5 7.5, तर 7 फुटवे आपल्याला एका जाग्यावर असणं आवश्यक आहे। 1 2 3 4 5 6 फुटवे इथं मेंटेन आहेत। इकडे बघा, 1 2 3 4 5 आणि हे 6 फुटवे आहेत। अजून 1 फुटवा आवश्यक आहे तिथं। तर काही बेचीमध्ये झाले आहे 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4, 1 2 3 4 5 6, त्या बेचीमध्ये 1 2 3 4 5 वेळ आहे अजून। चना निघू द्या। चना निघाल्यानंतर संख्या व्यवस्थापन आपण करूया, आणि संख्या व्यवस्थापनाचे जे काही डोस आहेत ते आपण चना निघाल्यानंतरच ड्रेंचिंगमधून आणि स्प्रेमधून देणार आहोत। आणि कल्टिवेशन केल्यानंतर पण आपण काही खतामधून पण ग्रॅन्युअल खतामध्ये पण आपण त्याचं व्यवस्थापन करणार आहोत। तर मित्रांनो, कसा वाटला प्लॉट चना विथ शुगरकेन? लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा। थँक्यू, धन्यवाद।
माल थोडासा चण्याला पातळ आहे. चना वाढीवर गेला आहे कारण बेडवर असल्यामुळे त्याला अनुकूल वातावरण मिळालं आणि त्यामुळे माल पातळ धरला आहे. पाहूया उतार पण थोडंसं ह्या वर्षी प्रॉब्लेमच आहे चण्यामध्ये. कुठे कुठे ऊसाची संख्या मेंटेन दाखवायली तर चना निघाल्यानंतर आपण याचं व्यवस्थापन करूया. थँक्यू, धन्यवाद.